हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आहे शुक्रवार आणि सकाळी उठली मी 6 वाजता. आज थोडं लवकर उठले कारण आज घरात कार्यक्रम पण करायचा होता. आणि इथं आता उठलं थोडंसं गरम पाणी पिऊन घेते मी. उठल्यानंतर गरम पाणी पिण्याचे खूप सारे फायदे आहेत. पोट वगैरे साफ होतं, थोडंसं वजन पण कमी होतं जर गरम पाणी पिलं तर. आणि कंटिन्यू पिलं तर जास्तच वेट लॉस वगैरे साठी पितात. पण पूर्ण दिवस नाही जरी जमलं तर ॲटलिस्ट उठल्या थोडंसं काही ना तसंच पाणी प्यायला थोडंसं कसं वाटतं. मग थोडंसं चूळ भरून पाणी पिलं तरी चालतं. पण मी उठलं की थोडंसं काही न खाता डायरेक्ट पाणी पिते. त्याने पोट जे आहे तर ते पटकन साफ होतं. पायचा वगैरे त्रास असेल तर शक्यतो तर पाणी हे लवकर उठल्या पिलंच पाहिजे. आंघोळ वगैरे केली. आता आंघोळीनंतर इथं पहिलं मी आज आहे ते म्हणजे आज सवासणी करणार आहे, तर त्याच्यासाठी स्वयंपाक जो आहे तर तो आत्तापासूनच थोडंसं तयार करते. तर इथं मी डाळ शिजत घातली आहे आणि डाळ थोडीशी कच्ची राहते म्हणून त्याच्यात थोडं तेल टाकून घेतलं आहे. तर आता सगळा स्वयंपाक पूर्ण मी दाखवणार नाही आहे, थोडासा जमेल तसं दाखवते. तर इथं डाळ कच्चीच होती त्यामुळे परत एक वेळ त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून अजून 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या. आणि आता डबा पण बनवायचा होता त्यासाठी मग इथं भाजीसाठी शेपूची भाजी ही दोन्ही म्हणजे नैवेद्याला पण बनवणार आहे आणि टिफिनला पण होईल अशा हिशोबाने बनवते सगळी. तर हीच भाजी आता मी विहीला पण टिफिनला देणार आहे. तर ह्याच्यामध्ये थोडीशी नेहमी जशी जिरे मोहरीची फोडणी देऊन थोडीशी डाळ घातली, लसणाची फोडणी दिली आणि आता भाजी चिरून घातली. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि आता थोडंसं पाणी टाकून शिजू देणार आहे. परत शिजत आली की एकदम ह्याच्यात मोठं कूट टाकून देते. मग भाजी तयार होती. आता इथं पाणी टाकून ह्याच्यात हे डाळ जी होती ती पण परत शिजायला ठेवली. डाळ आणि भाजी शिजते तोपर्यंत इकडं जरा चपाती आहे तर ते आधी गोळे बनवून घेते मी तेल वगैरे थोडेसे घालून, म्हणजे पटकन फक्त चपाती लाटल्या की होऊन जातात. तर छोटे गोळे बनवलेत. आज थोडंसं पॅनवरतीच हे करणार आहे कारण पोळ्या पण बनवायचे पुरणपोळ्या, तर त्यामुळं तोच तवा वापरेन मी. तर कधी असं जर तवा जास्त जर गरम होऊन जर हे झालं तर त्याच्यावर बघा चपाती करपल्यासारखे होतात, म्हणून मी शक्यतो आज थोड्याच पण बनवायचे त्यासाठी पॅन यूज करते, पटकन पण होते. चपाती वगैरे झाल्या बनवून डबा आता यांचा पॅक करून दिला आहे. यांना चहा वगैरे पण दिला आहे. आता येळवणीचं पाणी म्हणजेच आता डाळीचं पाणी जे आहे तर ते येळवणीची आमटी आपण म्हणतो, म्हणजे आमच्या इकडे तर असं म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात काय माहीत. तर आता हे पाणी काढून ठेवलं, ह्याचीच आमटी बनवणार आहे नंतर. आणि डाळ छान शिजली होती परत थोडीशी पाणी टाकल्यामुळं. आणि आता ह्याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे. तर त्यामुळं आता गूळ खिसून घेतला तरी चालेल, पण कट केला तर पटकन कट होत होता त्यामुळं मी कट करूनच घेतला. आणि चिरलेला गूळ जो होता तर तो डाळीमध्ये टाकला. तर आता ही पाणी पूर्ण आटेपर्यंत अशी गूळ जे आहे तर तो डाळीमध्ये शिजून घ्यायचं. नंतर ह्याचंच पुरण वाटून घ्यायचं. तर आता तेच पुरण वाटून घेते मी.
पुरण वाटून मग लगेच मी हिला स्कूलमध्ये सोडून आले आत्ता. आणि आता आल्यानंतर हे जे काल कर्टन धुतले होते तर ते थोडेसे लावून घेतले. आणि खूप कंटाळा पण आलेला, त्यामुळे आधी चहा सकाळी बनवून ठेवलेला होता, त्याच्यात आता दूध घालून चहा घेते आधी. आणि हा जो मसाला आहे तर हा मी आळूवडीसाठी बनवला आहे. तर याच्यामध्ये हे सगळे मसाले वापरले, त्याचं वाटण करून घेतलं आहे. आणि बेसनच्या पिठामध्ये थोडंसं गरम मसाला आणि थोडी हळद मीठ टाकून हे सगळे मसाले जे आहेत तर ते मिक्स करून मसाल्याचं वाटण मिक्स करून घेतलं आहे. आणि थोडंसं एक अर्धा तास भिजू दिलं आहे. आणि याच्यात ओवा पण टाकायचा. शक्यतो बेसनचं जे पण काही बनवतो आपण थोडंसं ओवा टाकला की बेसन जड असतं पचण्यासाठी, तर त्यामुळे थोडंसं ओवा टाकला की छान असं पचायला आपल्याला हलकं असतं जेवण. तर आता इथे आळूवडीमध्ये पण सगळं पीठ बनवून असं अर्धा तासासाठी रेस्ट ठेवते मी ती. आणि आता आमटीचं फोडणी टाकून घेते तोपर्यंत. तर इथे लसूण ठेचून घेते आधी. आणि लसूण जेवढा जास्त वापरायला आपण फोडणीसाठी तर तेवढी आमटी छान लागते. तर आता इथे जिरे मोहरीची फोडणी देऊन लगेच आता लसूण टाकून घेते. आणि कढीपत्ता पण थोडासा फ्रेशच टाकला याच्यामध्ये. चांगला फ्रेश कढीपत्ता असेल तर तेवढा त्याचा वास वगैरे छान येतो आणि स्वाद पण छान उतरतो आमटीत. तर ते लसूण चांगला भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये जिरे, तीळ, ओलं खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट त्याचंच वाटण जे बनवलेलं होतं तर ते ह्याच्यात टाकणार आहे. बाकीचं गरम मसाला वगैरे ह्याच्यामध्ये काही यूज नाही करायचं, तर ही आमटीची टेस्ट वेगळी होते. त्यामुळे फक्त हेच वाटण आता ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. आणि याला पूर्ण तेल सुटेपर्यंत चांगलं एक 5-10 मिनटं फ्राय करून घेतलं आहे. मग ह्याच्यामध्ये तिखट टाकून मग जे आपण पाणी मगाशी मी काढून ठेवलं होतं डाळीचं तर ते पाणी ह्याच्यामध्ये टाकून दिलं. आमटी तयार झाल्यानंतर मग लगेच मी इथं आळूवडी जी होती तर ती थापायला घेतली. आणि आता अर्धा तास चांगलं पीठ जे होतं तर ते भिजल्यामुळं आता लगेच इथं व्यवस्थित घेते मी. आणि आळूची पानं शक्यतो मी घरचीच वापरते, पण यावेळी थोडीशी विकतची आणलेत. आळूवडी इकडं उकडायला ठेवून आता पटकन मी जी भांडी होती तर ती घासायला घेते. तर भांडी खूप सारी पडतात एकदम नंतर कार्यक्रम वगैरे असला तर, आणि काय इमर्जन्सी लागलं तर मग ते एक धुवत बसावं लागतं. त्यामुळं पटकन आधी आता वेळ आहे तर थोडीशी भांडी जी होती तर ती सगळी घासून घेतली. आणि मग मी लगेच देवपूजा करायला घेतली, कारण 12 वाजत आलेले आणि मला विहीला आणायला पण जायचं होतं. तर हा सकाळपासून 6 वाजल्यापासून स्वयंपाकाला सगळी सुरुवात केली होती. आणि आतापर्यंत एवढा स्वयंपाक झाला आहे माझा. भांडी नंतर धुवून लगेच आता इथे देवपूजा करायला घेतली. तर आज शुक्रवार पण आहे, तर नेहमीसारखी थोडंसं म्हणजे जास्त वेळ अशी पूजा व्यवस्थित नाही करता आली, तरी नंतर गडबड होऊ नये म्हणून मग आधीच पूजा करून घेते मी. आणि आता बाकीचा उरलेला स्वयंपाक जो आहे तर तो नंतर करायचं ठरवलं.
आतमध्ये देवपूजा केल्यानंतर लगेच इथं मी उंबरठा लेपन करून घेतलं आहे. आणि आज आता जास्त वेळ नाही म्हणजे न घालवता पटकन एकदम 5 मिनटात असं पटकन करून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये हळद, चंदन पावडर, गोमूत्र आणि पाणी यूज केलं आहे मी. आणि नंतर मग हळदी कुंकू वाहून मग इथं अगरबत्ती ओवाळून घेतली फक्त आणि फुलं ठेवलेत. आज काही दिवा लावला नाही बाहेर, कारण आतमध्ये छोट्या ज्या 2 समय होत्या तर त्यामध्ये देवाऱ्यामध्ये लावलेल्या दोन्ही. आणि हवा पण भरपूर असते, त्यामुळे शक्यतो कधी जास्त हवा असली तर बाहेर दिवा नाही ठेवत. काढून मी पटकन मुलीला स्कूलमधून घेऊन आले. तर आमच्या शेजारच्या वहिनी होत्या, तर त्या येऊन त्यांनी मला बरीचशीच मदत केली. तोपर्यंत मग आता इथं भाजी जी होती बटाट्याची वगैरे त्यांनी बनवली आणि आता पुरणपोळ्या पण थोड्याशा बनवायला घेतल्यात. तर त्या नेहमी पिठाच्या लाटतात, पहिल्यांदाच इथं तेलाच्या लाटत होत्या, तरी त्यांना छान जमल्या. तर मग त्या तिकडं आवरत होते, तोपर्यंत मी माझं वगैरे आवरून घेतलं, बाकीचं सगळं थोडं जे होतं आवरायचं राहिलेलं तर ते आवरून घेतलं. आणि आता पूजेला मेन कार्यक्रमाला सुरुवात केली. तर सगळ्यात पहिलं इथं 5 सवासणी आहेत, तर त्यांचं पायाला थोडंसं असं अंगठी धुवून घ्यायचे आणि हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्यांनाही हळदी कुंकू लावून घ्यायचं. तर सगळ्यांचं असं एक एक करून पाय धुवून घेतले आणि मग हळदी कुंकू लावून मग त्यांना जे ताट जे होतं तर ते ताट एकेकांना दिलं. असं म्हणजे आमच्या इकडे तर अशीच पद्धत आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे तेही मला नक्की कमेंट करून सांगा. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर मग सगळ्यांना ताटं दिली आणि मग जेवायला सांगितलं. मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग 5 सवासणी आहेत, तर त्यांची ओटी भरायची असते. तर आता ओटी भरण्याचाच कार्यक्रम करते. तर आता आहे त्याच ताटावरतीच त्यांची ओटी भरायची. तर माझे सासूबाई जे आहेत तर त्याही असंच करतात. खरं तर आमचे देव वेगवेगळे नाहीत, कॉमनच आहे, पण मी सवासणी जे आहे तर ते वेगळ्या करते माझ्या घरी. तर मागच्या वर्षी तर काही प्रेग्नन्सीमुळे जमलं नाही, पण यावर्षी आता करते. तर सगळ्यात पहिले इथं हळद कुंकू लावून घेते आणि ओटीमध्ये मग पीस नारळ, जे आपले 5 हे असतात ते म्हणजे हळकुंड, बदाम, नारळ वगैरे ते सगळं होतंच. आणि एक गजरा आणि आपल्या इच्छेने जे काय आहे ते तर दक्षिणा, आणि ह्याच्यामध्ये विड्याची पण 2 पानं होती. तर हे सगळं असं प्रत्येकाच्या ओटीमध्ये भरून मग त्यांच्या पाया पण पडले आणि मग हा कार्यक्रम पूर्ण झाला. त्याच्यानंतर मग संध्याकाळी मग मी जेवण केलं ते सगळे गेल्याच्या नंतर. तर असा झाला कार्यक्रम, छान झाला. आणि आता राहिलं तर नंतर राहून जाईल म्हणून मग पटकन आताच करून घेतलं. आणि श्रावण महिना पण आहे, तर त्यामुळं आताच ह्या सवासणी पूर्ण करून घेतले. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.